श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना काळानुसार बदलत चला, नाहीतर काळ हा तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ना, ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. श्रोते हो, वाया घालवलेला वेळ हा आपलं आयुष्य बिघडवत असतं. म्हणून नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीच जगू नका. श्रोते हो, वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. म्हणून श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतोय. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचं सुद्धा दरवाजा नेहमी उघडत असते. इतकाच विचार करायचा आणि आपल्या जीवनाचा प्रवास हा आनंदानं करत राहायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जो प्रामाणिकपणे नाती जपतो त्याला अश्रूंशिवाय काहीच मिळत नाही. हिम्मत ही अंतःकरणातून निर्माण होणारी भावना आहे, संपत्तीच्या आकड्यात निर्माण होणारी नाही. माणसाचं बोलणं गोड असेल तर समजून जायचं, खोटेपणा पण तेवढाच अंगात असणार. शांतता ही खूप मोठी ताकद असते, ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे. प्रत्येक चुकीची भरपाई स्वारी या एका शब्दानं होत नाही. कधी कधी चुकांमुळे हक्काची माणसं सुद्धा गमवावी लागतात. शांत राहणं हे बऱ्याच समस्यावर औषध असतं, पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिलं त्याला फुगवलं जातं आणि वापर झाला की लाथाळलं जातं. ज्यांच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून उपयोग नसतो. कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटांना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकवणं म्हणजे आयुष्य. जोपर्यंत तुम्ही मदत करत असता तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर साजरा केला जातो. एकदा का तुम्ही मदत करायला नकार दिला की तुमच्या निंदेची खिरापत ही गावभर वाटली जाते. मंदिर हे खूप सुंदर ठिकाण आहे, जिथं गरीब बाहेर बसून भीक मागत असतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन. मोठेपणा हा मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असं नाही, आणि एकदा उशीर झाल्यानं वेग दुप्पट होतो. आयुष्यात कुठं थांबायचं, किती थांबायचं, कसं थांबायचं, कोणासाठी थांबायचं आणि का थांबायचं हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्यात परत कुठेही थांबावं लागत नाही. नजर पवित्र असेल तर सगळं काही निर्मळ दिसतं. अस्तित्व म्हणजे स्वतःनं स्वतःच्या हिमतीवर स्वतःसाठी तयार केलेलं स्वतःचं विश्व. भांडण आणि रागावणं या गोष्टी त्याच ठिकाणी होतात जिथं खरं प्रेम असतं. जबाबदारीला मर्यादेचा किनारा असतो, कर्तव्याला जाणीवेचा किनारा असतो, कल्पनेला विचारांचा किनारा असतो, समजदारीला सहनशीलतेचा किनारा असतो,
सहानुभूतीला उदारतेचा किनारा असतो, कष्टाला पराकाष्ठेचा किनारा असतो आणि माणुसकीला परिसीमेचा किनारा असतो. कसं बोलावं ही कला आहे, पण कसं बोलू नये हा संस्कार आहे. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चापकाचे फटकारे काही चुकत नसतात. झाडाने कितीही चवदार गोड फळं दिली तरी दगडांचा मार त्यांना कधी चुकत नसतो. तसंच आपण कितीही महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीकामधून आपली सुटका नसते. पैसा असणारी सगळीच माणसं ही श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्कारानं दरिद्री आणि विचारानं भिकारी असतात. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार हा त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. माणूस खास असला की भेटीची ओढ लागत असते. काळ आणि वेळ ही दोन अशी औषध आहेत जी जगायला पण शिकवतात आणि माणसं ओळखायला सुद्धा. संघर्ष संपतील असं कधी समजू नका. जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष रोज वेगवेगळ्या रूपात येतील. आपल्या स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतोय त्याला जगात कोणीच हरवू शकत नाही. प्रत्येकाची एक आवडती व्यक्ती असते, कोणाची सोबत असते तर कोणाची आठवणीत असते. महत्व माणसाला नसतं तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा जिंकू शकत नाही. एक वेळ श्रीमंताच्या घरी जाऊ नका, पण गरीबाच्या घरी जा. त्यांच्या विनंतीला मान द्या, कारण श्रीमंत आपल्या संपत्तीचा देखावा करतो, पण गरीब आपल्या गरिबीतून मनापासून पाहुणचार करतो. जपण्याची इच्छा असेल तर नाती कसल्याही परिस्थितीमध्ये जपली जातात. आठवणी ह्या गंजलेल्या कुलपासारख्या असतात, ज्या चावीनं उघडण्यात अर्थ नाही, त्या तोडाव्याच लागतात. फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावं. दूषित पाणी आरोग्य बिघडवतं आणि दूषित विचार मन खराब करतात. कोणी कितीही जीव लावून बोललं तरीही मनाच्या तळाशी गेलेल्या एखाद्या व्यक्तीची उणीव ही कायम भासत असते. एकाच व्यक्तीवर मन स्थिर असलं पाहिजे, जुन्याच्या नव्यानं प्रेमात पडता आलं पाहिजे, इतकं प्रामाणिक आवडत्या व्यक्ती बाबतीत असावं. जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय असते, नेमकं तीच व्यक्ती एक दिवस आपल्याला शिकवून जाते की कधीच कोणाला जवळ करायचं नसतं.